पुढे पोहत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला डोंबिवलीत खिंडार पडले। युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत दीपेश म्हात्रे भाजपच्या रवींद्र चव्हाणांविरोधात शड्डू ठोकण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वी राजकीय पक्षांतराचं पेव फुटलं। संभाव्य उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुकांच्या राजकीय स्थलांतराला सुरुवात झाली। मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचा लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत शिवसेनेचा बुरुज ढासळला। डोंबिवलीमधील युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्ट उभं होतच, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होतला, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं। मला त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर देतो म्हणून ते बिथरले, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या, हे सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी काय भिडता। दीपेश म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी सभापती आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर दीपेश म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांची युवा सेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, पण डोंबिवलीत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपात संघर्ष वाढला होता। तसंच डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून दीपेश म्हात्रे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात डोंबिवलीची जागा भाजपकडे आहे। रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभेचे आमदार आहेत। महायुतीमधून उमेदवारीची शक्यता नसल्यामुळेच दीपेश म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे। या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती। आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले, आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले। हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलंय, त्यामुळेच विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांचा ओढा वाढलाय। दीपेश म्हात्रेंना पक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना पहिला राजकीय धक्का दिला। आगामी काळात हे शहाचं राजकारण रंगण्याची शक्यता। प्रदीप भडगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण डोंबिवली।